राहुरी तालुक्यातील वकिलाचा खून झाल्याच्या निषेधार्थ अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा, वकील प्रोटेक्शन ॲक्ट कायदा लागू करण्याची मागणी। बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राहुरी तालुक्यात ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती। याचाच निषेध म्हणून जिल्हा न्यायालयातील वकिलांनी 30 जानेवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। या हत्येचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, तसेच वकिलांवर होणारे हल्ले आणि खोट्या केसेस याबाबत वकील प्रोटेक्शन ॲक्ट कायदा लागू करावा अशी मागणी देखील बार असोसिएशनचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। 3 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व कामकाज बंद ठेवून हे आंदोलन करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे। वकिलांना संरक्षण, एक वकील, एक वकील। नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश शेडाळे, अहमदनगर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे। हा जो राहुरी तालुक्यात आढाव दाम्पत्यावर जो खुनी हल्ला करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे, त्या खुनाचा तर आम्ही निषेध नोंदवतच आहोत। परंतु ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे आमचं कायम साखळी पद्धतीने चालू असणार आहे। आणि ते आमच्या फक्त नगर पुरतंच मर्यादित नसून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याच्या बारचाही तसा ठराव झालेला आहे। आणि सर्व आमच्या वकील मंडळीने असं ठरवलं आहे की आता जोपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं हे आंदोलन मागं घ्यायचं नाही। शासनाला आताच एक थोड्या दिवसापूर्वीच एक संघपणाचं एक जरांगेंच्या माध्यमातून हे कळालेलं आहे की एक ताकद कशी असते एकतेची। वकिलांना एकत्र यायला व जरांगेच्या भूमिकेत जाण्यासाठी भाग पाडू नये शासनाने लवकरात लवकर अध्यादेश जारी करावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत। 25 जानेवारी या दिवशी आढाव दाम्पत्य यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर ज्या बातम्या आल्या होत्या का त्यांचे तुकडे तुकडे केले, त्यांच्यानंतर 20,000चे काहीतरी फीसाठी हे झालं। त्याच्यानंतरची तिसरी बातमी आली की त्यांना म्हणजे क्रूरपणे मारून 5 लाखाची खंडणी केली। पण हा तपास भरकटल्यासारखा वाटतोय। त्या अनुषंगाने जर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू जर नाही झाला महाराष्ट्रात, तर अशा अनेक आमच्या वकिलांच्या हत्या होतील। का तर किरकोळ कारणासाठी जर अशा हत्या झाल्या तर प्रशासन किती वकिलांचा बळी घेणार आहे। कारण आज आम्हाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची निश्चितच गरज पडलेली आहे। साध्या गर्भातल्या बालकाचा सुद्धा तुम्ही जीव वाचवण्यासाठी त्या ॲक्ट केलेला आहे। आम्ही तर जिवंत माणसं आहोत आणि ज्या क्षेत्रात आम्ही राहतो तो सगळं क्रिमिनलचं वातावरण असतो। कोणी येतं आणि कोणत्या तरी वकिलाला शिवीगाळ करून जातो। हे किती दिवस सहन करायचं? भीतीपोटी आम्ही आजपर्यंत कधी बोललेलो नाही, पण आज याचा शेवट झालेला आहे। निर्गुणपणे हत्या झाली आणि आज आम्हाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची आम्हाला नितांत गरज आहे। म्हणून आम्ही आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली की आम्हाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन संरक्षण कायदा पाहिजे आम्हाला। कारण आज आम्ही जनतेत राहतो, आम्हाला माहीत नसतं का कोण कोणत्या इंटेन्शन इथं आमच्याजवळ येतो आणि आम्हाला बाहेर नेऊन मारहाण करू शकतो। आज आम्ही गृहमंत्र्यांना एक आव्हान केलं, तर आव्हान म्हणण्यापेक्षा एक रिक्वेस्ट केली, सर आमचे जीव गेल्यावर तुम्ही हा कायदा लागू करणार आहात का? किती दिवस आम्ही सगळ्या महिला घरातनं सगळं कुटुंब सोडून आम्ही प्रॅक्टिस करतो, तर आम्ही कोणाच्या जीवावर करतो? तुम्हाला संरक्षण लागतं, सगळ्या जनतेला संरक्षण राहतो। ज्या गर्भात बाळ असतं त्याचं तुम्ही संरक्षण करता। आम्ही तर जिवंतच माणसं आहोत, आमच्यावर अनेक कुटुंब असतात, आमची वयोवृद्ध असतात। आम्ही मेलो तर आमचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडणार आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनात आम्ही अशी मागणी केली की आमची ही तळतळ, आजची तळतळ तुम्ही आज गृहमंत्र्यांकडे पोच करा। जर येत्या 8 दिवसात किंवा महिन्यात किंवा 2 महिन्यात ॲडव्होकेट संरक्षण कायदा जर लागू झाला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल। आज आम्ही असं सगळ्या वकील संघटनेने, आमचे उपाध्यक्ष इथे आहेत, या उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही धरणे आंदोलन आजपासून करत आहे। ते पण आम्ही आमच्या जिल्हा कोर्टाच्या न्यायालयाच्या पुढं करत आहे। हे धरणे आंदोलन फक्त आज धरणे आंदोलन आहे, पण भविष्यात जर याचं हे झालं तर जर हा कायदा जर पास नाही झाला तर भविष्यात हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्यात येईल, अशी या सरकारने नोंद घ्यावी। राहुरी येथील जी घटना घडलेली आहे तिचा विरोध दर्शवण्यासाठी आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी ही सर्व वकील मंडळी जी आहे, नगर जिल्हा बार असोसिएशनचे सगळे सदस्य आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। बाकीच्या सदस्यांनी जसं सांगितलं
की कामकाज जे आहे ते 3 तारखेपर्यंत बंद ठेवलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगू इच्छितो की न्यायालयाच्या बाहेर आम्ही लवकरच आता आमचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही धरणे आंदोलनासाठी आम्ही बसणार आहोत. आणि जोपर्यंत हा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत लागू होत नाही, महाराष्ट्र सरकार जोपर्यंत तो कायदा आणत नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन जे आहे ते साखळी पद्धतीने चालू राहणार आहे. याबद्दल मी आज या प्रेसमध्ये सगळ्यांना सांगू इच्छितो. शिवाय त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जिल्ह्यामधले जेवढे वकील संघटना आहेत तालुका बारच्या, त्यांनी पण या आंदोलनाला सपोर्ट जाहीर केलेला आहे. वेळेनुसार त्या संघटनेचे सदस्य पदाधिकारी येऊन हे जे धरणे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमच्यामध्ये सहभागी होणार आहे. आणि हे आंदोलन जे याला वाईड स्प्रेड आणि मोठ्या स्वरूपात त्याला तीव्र जन आंदोलनाचं स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे सर्व जे चालू आहे ते आमचे वकील बंधू त्यांच्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी आमचे हे सर्व प्रयत्न चालू आहे.